मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की साई आपण बाहेर नाही जायचं म्हटल्यावर रमा काही बोलत नाही. यामुळे साई म्हणतो, तुम्हाला राग नाही आला रमा, तुम्ही काहीच नाही बोलणार. त्यावर रमा म्हणते, नाही साई, कारण मला माहिती आहे की तुम्ही प्लॅन असाच कधी कॅन्सल करत नाही. खरोखर तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही नाही म्हणत असाल किंवा काहीतरी अडचण असेल. त्यावेळी साई तिकडनं थेट स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. आता रमासुद्धा तिकडनं वरती चाललेली असते. तर इतक्यात त्या ठिकाणी आता साईची आई म्हणजेच संध्या आलेली असते. आता संध्याला तिथे डायनिंग टेबलवरती ठेवलेला तो बॉक्स आणि ती चिठ्ठी सापडते. संध्या आता ती चिठ्ठी आणि बॉक्स बघते व रमाकडे येते आणि रमाला म्हणते, ए रमा थांब. आता संध्या तिकडे आल्यामुळे रमाचा मूड जरा जातो, पण तरीही रमा बोलते, बोला. त्याबरोबर संध्या म्हणते, काय गं, तुम्ही दोघे बाहेर जाणार होता ना, मग कुठल्या नवऱ्याने प्लॅन कॅन्सल केल्यावर ही अशी बायको गप्प बसून राहते. त्याबरोबर रमा म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? संध्या म्हणते, अगं, नवऱ्याने प्लॅन कॅन्सल केल्यावर बायको भांडते, चिडते, रागवते, बोलते, पण तुझं तर तसं काहीच नाही आहे. तुला तर उलट मला वाटतं हेच हवं होतं, हो ना? त्याबरोबर रमा म्हणते, अहो असा का विचार करता तुम्ही सारखा सारखा? नाही आहे मी इतर मुलींसारखी, नाही आवडत मला सतत भांडण करणं, सतत राग करणं. आता साईंना काम होतं म्हणून त्यांनी कॅन्सल केलं. जर मला काही काम असतं तर मी सुद्धा कॅन्सल केलं असतं आणि तेव्हासुद्धा साई माझ्यावर चिडले नसते किंवा ते मला काही बोलले नसते. मग उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी चिडायलाच हवं, उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी बोलायलाच हवं असं काही नाही आहे ना, का प्रत्येक वेळी भांडण करायचं? त्यावर मग संध्या म्हणते, म्हणजे तुला काय वाटून राहिलं? माझ्या पोट्ट्याने हे जे काही तुम्ही बाहेर जाणार होता ते कॅन्सल केलं आहे कारण त्याला काहीतरी काम आहे, बरोबर का? त्यावर रमा म्हणते, हो अर्थात साईंचं काहीतरी काम असेल, त्याशिवाय कधीच ते असं वागत नाहीत, मला माहिती आहे ना. त्याबरोबर संध्या म्हणते, थांब एका मिनटं, थांब. आणि मग ती लगेचच जाऊन आता ती चिठ्ठी घेऊन येते, जी चिठ्ठी अक्षयने ठेवली होती. आता रमा ती चिठ्ठी वाचते. रमा चिठ्ठी वाचते. संध्या तिला म्हणते, बघितलं का, हे सगळं की नाही ह्या अक्षयचं केलं करेन, कळलं ना? माझ्या पोट्ट्यामुळं काही झालेलं नाही आहे. रमा, तुझं काय चाललं आहे गं? नक्की ठरव ना एकदा, तुला काय हवं आहे आणि कोण हवं आहे ते. हां, का दोन दगडांवर पाय ठेवून राहिली आहेस तू? बोल ना. हां, एक अक्षय तरी बोल, नाही तर माझा पोट्ट्या तरी बोल. तू त्या दोघांच्या जीवाबरोबर आहे ना खेळायला लागली आहे रमा, आणि हे जे काही तुझं चाललं आहे ना ते चुकीचं चाललं आहे, या सगळ्यात तुझी चुकी. रमा म्हणते, अहो मी काय केलं आता यात? त्यावर संध्या म्हणते, अगं मग फटकून वाग ना त्याच्याशी, वाग ना फटकून. कसं ऐकत नाही तो ते बघ. रमा म्हणते, अहो किती फटकून वागून झालं आहे माझं, तरी नाही कळत आहे त्यांना. त्याबरोबर संध्या म्हणत असते, फटकून वागून झालं असेल ना तुझं, तर मग आता काहीतरी वेगळं शोधून काढ, काहीतरी नवीन वेगळं कर की. हां, कर की काहीतरी. उगाचच्या उगाच नाटकं नुसती तुझी खोटी खोटी. मला तर वाटतं ना, तो अक्षय तुझ्या बरोबर असतो ना, तुला आवडतं म्हणून तू तसं वागतेस, पण नको वागू असं. त्याबरोबर आता इथे अक्षय शशिकांत मुकर्दमांना म्हणत असतो की रमा मला फोन कशाला करणार आहे आत्ता, तुम्ही उगाचच्या उगाच काहीतरीच बोलताय. शशिकांत मुकर्दम म्हणत असतात, अरे बछड्या, तू कशाला काळजी करतोय? मी म्हटलं आहे ना की तुला रमाच फोन करणार, तर तुला रमा नक्की फोन करणार. माझा शब्द पूर्ण होणार. बघ, रमा तुला कॉल करणार आजच्या आज. त्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो की अहो, पण त्याबरोबर आता शशिकांत मुकर्दम म्हणतात, करणार, रमा फोन करणार. अक्षय म्हणतो, हे जे काही सुरू आहे त्यातलं खरंच खूप कॉम्प्लिकेटेड झालं आहे सगळं. त्यावर शशिकांत मुकर्दम म्हणत असतात, अरे तू डावच एवढा भारी खेळला आहेस की नाही, की बघ रमा तुला फोन करणार. 1 2 3 4 5 मोजायच्या आधीच फोन आलेला असतो. अक्षय फोन मागत असतो. शशिकांत मुकर्दम फोन स्वतःच्या कानाला लावून घेतात. आता इकडनं रमा बोलायची सुरुवात करते, काय गरज होती हो तुम्हाला हे सगळं करायची? काय मिळतं तुम्हाला मला त्रास देऊन? काय मिळतं तुम्हाला सतत माझ्याबरोबर वाईट वागून? सांगा ना, आज काय गरज होती तुम्हाला हे सिक्रेट सांटा वगैरे बनवून नको ते काहीतरी करायची? त्याबरोबर मग आता लगेचच शशिकांत मुकर्दम म्हणतात, तुम्ही ज्याला बोलताय तो इथे नाही आहे, मी त्याचा बाप बोलतोय. त्यावर रमा म्हणते, बाबा सॉरी, नाही म्हणजे. त्याबरोबर शशिकांत मुकर्दम म्हणतात, नाही असू द्या, काही हरकत नाही आहे. मग रमा विचारते, अक्षय कुठे आहे? त्यावर ते सांगतात की अगं तो शाळेत गेला आहे.
काम होतं काहीतरी महत्त्वाचं त्याचं, त्यामुळे. अक्षय म्हणतो, अहो काय बोलताय हे? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, तू गप्प बस. आणि मग आता ते रमतात, काय माहिती काय काम आहे त्याचं, काय नाही, काही ते बोलला नाही आहे गं. त्यावर रमा म्हणते, बरं बरं बाबा ठीक आहे, ठेवा तुम्ही, मी काय करायचं आहे ते बघते. रमा फोन कट करते. शशिकांत मुकादम आता फोन ठेवून देतात. अक्षय म्हणतो, आता यावेळी शाळेत जाऊन मी काय करू? हां, उगाच तुम्ही बोलायचं म्हणून काही बोलता का हो? त्यावर शशिकांत मुकादम अक्षयला सांगतात, अरे वेड्या, तिच्याशी इथे फोनवर बोलण्यापेक्षा जा तिकडे जाऊन शाळेत तिला भेट. जा जा जा, मस्त रेडी हो जा. त्याबरोबर लगेचच आता अक्षय आवरतो आणि शाळेत आलेला असतो. आणि मग आता शाळेत येऊन अक्षय हा नाटक करत असतो. तो खूप काम करतो आहे, तो खूप दमतो आहे असं चेहऱ्यावरती त्याने पीठ वगैरे स्वतःहूनच लावून घेतलेलं असतं. इतक्यात तिकडे रमा येते. अक्षय म्हणतो, अरे रमा, तू इथे काय गं, काय करतेस यावेळी? त्याबरोबर रमा आता अक्षयला म्हणते, का वागताय तुम्ही असं? का मुद्दाम करता हे सगळं? त्यावर अक्षय म्हणतो, अगं मी काय केलं? सिक्रेट सांटाने दिलेली साडी खूप खुलून दिसते तुझ्यावर, छान नेसलीस. त्यावर रमा म्हणते, तुम्हीच केलं ना हे सगळं? का वागताय असे? का दिलीत मला ही साडी? त्यावर अक्षय म्हणतो, कारण ही साडी मी देतोय असं म्हणून जर मी दिलं असतं तर तू घेतली नसतीस, पण म्हणून काहीतरी वेगळं केलं म्हणून घेतलीस तरी. त्यावर रमा म्हणते, आणि हा काय अवतार केला आहे? अक्षय म्हणतो, काय झालं? छान दिसत नाही आहे का मी? एक मिनटं हां, बघ आता हँडसम दिसतोय की नाही एकदम. रमा त्याचा एक फोटो काढते आणि त्याला तो फोटो दाखवते आणि म्हणत असते, हे बघा बघा कसं दिसतंय. का वागताय तुम्ही असं? किती वेळा समजून झालं मी तुम्हाला, मग तरीही तुम्हाला का कळत नाही आहे? कळत नाही आहे का तुम्हाला? अहो मी इतकं वाईट वागते तुमच्याबरोबर, म्हणजे मला नाही राहायचं आहे तुमच्याबरोबर. तुम्ही का विसरताय? सगळं झालं आहे, माझं लग्न ठरलं आहे साईंबरोबर, एंगेजमेंट झाली आहे माझी, तरीही तुम्ही हे सगळं काहीतरी विचित्र का करताय? हां, का वागताय सतत, मला त्रास होईल असं? त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, रमा तुझं लग्न आधीच झालं होतं माझ्याबरोबर आणि आपल्याला एक मुलगीसुद्धा आहे, आरोही. विसरतेस का तू या गोष्टी? विसर पडतोय? त्याबरोबर मग आता रमा म्हणते, तुम्हाला आत्ता आठवतं आहे का सगळं? त्यावर साई म्हणत असतो, हे बघ रमा, उगाचच्या उगाच तू आत्ता पुन्हा वाईट आठवणी काढू नकोस. त्याबरोबर रमा म्हणते, अहो तुम्हाला का कळत नाही आहे? मला नाही राहायचं आहे तुमच्याबरोबर, नाही बोलायचं आहे तुमच्याबरोबर, आणि आता पुन्हा जर तुम्ही मला हे असं काहीतरी करून त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर या सगळ्यामुळे मी मला त्रास करून घेईना. बास, तुम्हाला फरक पडत नसेल, मला फरक पडतो. अक्षय का कळत नाही हो तुम्हाला? त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, हे बघ रमा, तू उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नकोस. रमा म्हणते, मी खोटं बोलत नाही आहे, कळलं ना? आणि काय करता इथे तुम्ही एवढ्या रात्री? हां, मला नाही थांबायचं इथे, मी जाते आहे, असं बोलून आता रमा ही तिकडनं जाणार असते. अक्षय म्हणतो, ठीक आहे, आणि त्यानंतर तो त्याचं काम करायला लागतो. आता रमा ही लगेचच तिकडनं दरवाजाकडे येऊ लागते. रमा दरवाजाजवळ येते आणि आता दरवाजा उघडून ती तिकडनं जाण्यासाठी प्रयत्न करते, पण आता बाहेरून दरवाजा लॉक असतो आणि त्यामुळे दरवाजा उघडतच नसतो. आता रमा इकडे म्हणत असते, हे सुद्धा मुद्दाम तुम्हीच केलं आहेत ना? हा दरवाजा का उघडत नाही आहे? आता काय केलं आहे? लवकर उघडायला सांगा दरवाजा. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, एक मिनटं, मला काय माहिती दरवाजा कसा उघडत नाही आहे ते? मी सुद्धा इथे तुमच्याबरोबर आतमध्येच आहे ना आर के मॅडम, मग मला कसं माहिती असणार? त्यावर रमा म्हणत असते, हो तुम्हाला माहीत नाही आहे? मला माहिती आहे, हे सगळं तुम्ही केलं. हे बघा अक्षय, लवकर बाहेर जे कोणी आहेत ना त्यांना दरवाजा उघडायला सांगा, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी स्वतःला काहीतरी इजा करून घेईन, मी स्वतःला त्रास करून घेईन. त्याबरोबर मग रमा येते आणि थेट आता गॅस पेटवते आणि गॅसवर स्वतःचा हात धरते. त्यावेळी अक्षय तिकडे येतो, गॅस बंद करतो आणि आता तो रमाचा हात बाजूला करत म्हणतो, वेडी आहेस का? काय करतेस तू? काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? हे बघा रमा, तुला आरोहीची शपथ आहे, तू स्वतःला कधीच अशी इजा करून घेणार नाही आहेस, स्वतःला त्रास होईल असं वागायचं नाही, समजलं ना? त्याबरोबर मग मात्र रमा गप्प असते. तर इकडे आता इरावतीने तिच्या नातीला म्हणजेच ताराला बोलवलेलं असतं आणि आता तारा येण्यापूर्वी ती इकडे विचार करत असते की आता मालविका माझ्या गटात होती, पण मालविकाने पार्टी अचानक बदलली. मालविकाला त्या रमाच्या आणि अक्षयच्या संसाराचा पुळका आला. आता माझ्या टीममध्ये मला कोणी दुसरं तर प्यादं हवंच. इतक्यात त्या ठिकाणी आता तारा येते आणि म्हणते, ग्रॅनी बोलवलंस का? त्यावरती होकार देते. त्याबरोबर मग आता
ताराला इरावती एक महागडी लिपस्टिक गिफ्ट करते. त्यावर तारा म्हणत असते, तुला घरातल्या खबरा काढून द्यायच्यासाठी आता मला मस्का मारतेस ना, बरोबर ना? त्याबरोबर इरावती म्हणते, हे बघ, मला काही खोटं बोलता येत नाही, मी नाही बोलणार बाई. आता मस्का असं नाही, पण हो, हवी आहे मला काही गोष्टींमध्ये तुझी मदत, त्यासाठी दिलं आहे मी. त्याबरोबर मग पुढे ती म्हणते, आणि मी काय तुला अशाच गोष्टी देत नाही का? त्यावर लगेचच आता तारा म्हणते, पण खरं बोल राणी, मालविकाला तू मुद्दाम फसवलंस ना? त्याबरोबर आता इरावती म्हणते, हो ऑफकोर्स फसवलं मी मालविकाला. हे बघ, मालविका माझं एक प्यादं होती अक्षय आणि रमाला वेगळं करण्यासाठी. मला हेच वाटत होतं की अक्षयचं लग्न व्हावं, छान त्याचा सुखाचा संसार व्हावा, सगळं त्याचं व्यवस्थित व्हावं, म्हणून मी मालविकाला घरात आणलं होतं. पण जर मालविकाला मलाच फसवायचं होतं, अडकवायचं होतं, तर मग मी दुसरं काय करणार होते गं? त्याबरोबर ती म्हणते, म्हणून तू चाल केलीस आणि मालविकाला हटवलंस रस्त्यातून, बरोबर ना? त्याबरोबर ती म्हणते, हो गं बरोबर. त्यावर ती म्हणते, म्हणजे उद्या तुझं काम झालं की तू माझ्याबरोबर सुद्धा हेच करशील. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, नो नो बेबी नो, यू आर माय डॉटर इन लॉ. मग सांग, तुझ्याबरोबर मी असं कसं काय वागू शकते? तू विसरतेस का? अगं आपलं रक्त एक आहे, ती मालविका बाहेरून आली होती. त्यावर लगेचच तारा म्हणते, हो तेच तर, आपलं रक्त एक आहे, त्यामुळेच तर मला माहीत आहे ना आजी, तुझ्या डोक्यात काय काय आणि कसं कसं चालू शकतं ते. त्यामुळे हे बघ, ऐक. आणि मग लगेच तारा इरावतीला म्हणते, तेच तर, आपण एकाच घराण्यातले आहोत ना, एकच रक्त आहे आपल्यात, त्यामुळे तुझ्या डोक्यात काय काय थिंकिंग येऊ शकते हे मला बरोबर माहिती आहे. त्याच्यामध्ये आता ताराने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. तू मुद्दामून फसवलंस ना मालविकाला? हो मग हे बघ, मालविका फक्त माझं एक प्यादं होती गं तारा. आता जर ती माझ्या गळ्याच्या जवळ येत असेल तर मग मला काहीतरी तर करायला लागणार होतंच ना. आता हे सगळं ऐकून मालविका घाबरते. तर तारा तिला म्हणते, डोंट वरी या ग्रॅनी, डोंट वरी, हे सगळं मी तुझ्या विरोधात कधी नाही वापरणार, मी तुला अडकवणार नाही आहे, फक्त ही माझी सेफ्टी आहे. उद्या जर तू मला या सगळ्यात अडकवणार असशील ना, तर मी सुद्धा तुला सोडणार नाही या, मी सुद्धा तुला चांगलीच अडकवू शकते, समजलं ना? त्याबरोबर आता लगेचच इरावती म्हणते, नो 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 बेबी नो, अगं तू माझी नात आहेस, मी तुला कशी काय अडकवू शकते? खरंच मी असा विचारही नाही करू शकत, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता तारा ही म्हणत असते, हो हो कळलं. त्यानंतर मग आता इरावती ही आता ताराला म्हणते, बरं ते सगळं सोड, आता मला महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दे, ते म्हणजे अक्षय जेवायला का आला नाही, तो कुठे गेला होता? त्याबरोबर आता लगेचच तारा ही तिच्या हातात जी लिपस्टिक असते ती खेचून घेते आणि म्हणते, इट्स माय. त्याबरोबर ती म्हणते, ओके सॉरी. आता मला सांग, मगाशी अक्षय जेवायला का आला नव्हता, तो कुठे गेला आहे? त्याबरोबर आता तारा लगेचच सांगू लागते की अक्षय मामा हा मगाशी जेवायला आला नाही कारण तो रमाला भेटायला गेला. त्यावर आता इरावती म्हणते, काय रमाला भेटायला? म्हणजे मला व्यवस्थित एक्सप्लेन कर, नक्की काय झालं आहे ते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तारा सांगायला लागते की शशिकांत आजोबांचा रमाला आणि अक्षय मामाला एकत्र आणण्याचा काहीतरी प्लॅन आहे आणि ज्यासाठी शशिकांत आजोबांनीच अक्षय मामाला पाठवलं आहे शाळेत, ते दोघंजणं तिकडे भेटणार आहेत. त्याबरोबर लगेचच आता इरावती म्हणते, अच्छा मग हा प्लॅन तर आता पब्लिक व्हायलाच हवा. त्यावर तारा म्हणते, म्हणजे? त्यावर इरावती म्हणते, तू आता फक्त बघत जा, फोन दे ना तुझा प्लीज. त्यावर ती फोन देते. आता फेक अकाउंटवरून लगेचच संध्याला इरावती फोन करते आणि ही गोष्ट सांगते की रमा आणि अक्षय एकत्र शाळेत आहेत. अण्णासाहेबांना येऊन आता संध्या ही गोष्ट सांगते. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, नाही हो, हे शक्यच नाही आहे, माझी मुलगी असं काहीही वागू शकत नाही. हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच काहीतरी अश्लील आरोप करू नका संध्याताई माझ्या मुलीवर. त्याबरोबर संध्या म्हणते, अहो मग जर तुमचा माझ्यावर एवढा विश्वासच नाही आहे ना, तर जा आणि बघा ना स्वतःच्या डोळ्याने तुमची पोट्टी काय करून राहिली ते. त्याबरोबर साई तिकडे येतो आणि काय चाललं आहे तुमचं दोघांचं असं विचारतो. त्यावर मग संध्या म्हणत असते, अरे तुझी ती रमा शाळेत गेली आहे यावेळी अक्षयला भेटायला. त्यावर साई म्हणतो, काय रमा आणि यावेळी शाळेत साई अक्षयला भेटायला? नाही माय, काय बोलून राहिली तू हे सगळं, तुझा काहीतरी गैरसमज होतो. रमा कशाला जातील त्याला भेटायला? हे बघ, रमा नाही जाणार तिकडे, तू उगाच काहीतरी बोलून राहिली. त्याबरोबर आता संध्या म्हणत असते, मी कशाला खोटं बोलू,
मी खोटं बोलतच नाही आहे ना. जर एवढा विश्वास नाही आहे तर मग बघा ना तुम्ही दोघंजणं, मी का खोटं बोलेन. खरोखर रमा त्या अक्षयला भेटायला शाळेत गेली आहे म्हणजे गेली आहे. बघालच तुम्हाला अण्णा विश्वास होत नाही आहे ना, मग तुम्ही स्वतःच्या डोळ्याने खात्र करून घ्या ना, बघा ना तुम्ही. त्यावर मग आता अण्णासाहेब म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही हे, माझ्या मुलीवर विश्वास आहे. तरी पण ठीक आहे, जर तुमचं म्हणणं आहे ना तर मी रमाला फोन करतो. आणि मग आता अण्णासाहेब रमाला फोन करू लागतात, पण रमाचा फोन लागत नसतो, बंद असतो. आता मग मात्र साईलासुद्धा टेन्शन येतं. तर आता संध्या म्हणत असते, आता बोला ना तुम्ही अण्णासाहेब, आता काय म्हणणं आहे तुमचं, लागून राहिला ना तुमच्या पोट्टीचा फोन बंद, मग आता काय. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणत असतात, हे बघा तुम्ही वाटेल तसं काहीही बडबडू नका, रमाचा फोन बंद आहे ना, ठीक आहे काही हरकत नाही, मी स्वतः शाळेत जातो आणि मी स्वतः नक्की तिकडे काय सुरू आहे हे बघतो. त्यावर साई म्हणतो, हो अण्णासाहेब तुम्ही कशाला जाताय, मी आहे ना, मी जातो. त्यावर लगेचच अण्णा म्हणतात, नाही साई नको, सध्या मीच जाणं गरजेचं आहे. आता मी आहे आणि तो अक्षय आहे, मी आलोच. आणि मग आता अण्णासाहेब तिकडनं निघून जातात. त्यावर साई म्हणतो, माय अगं. त्यावर संध्या म्हणते, अरे तू कशाला जातो, ते बघून घेतील ना पोट्टी आणि बाप, तू कशाला मध्ये पडतो. त्याबरोबर मग आता लगेचच साई म्हणतो, मला सांग माय, तू तर रमाला काही बोलली नाही ना, म्हणून तर एवढ्या रात्रीच्या त्या तिकडे शाळेकडे गेलेला नाही आहे ना. रमा नाही तर कशाला जातील एवढ्या रात्रीच्या तिकडे, ते पण त्या अक्षयला भेटायले. नाही, मला तर वाटून नाही राहिलं हे सगळं असंच झालं म्हणून, नक्की काहीतरी गडबड आहे. काय झालं आहे ते मला जाऊन बघितलं पाहिजे. मी पण जातो अण्णासाहेबांबरोबर शाळेत. तर इकडे रमा ही कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तिच्या फोनवरून फोनसुद्धा लागत नसतात, कारण फोनला नेटवर्कच मिळत नसतं. रमा म्हणत असते, नेटवर्कही मिळत नाही आहे, काय करू, मला काहीच सुचत नाही आहे. हे सगळं ना तुम्ही मुद्दाम केलं आहे, तुम्हाला काय वाटतं आहे, मला कळत नाही आहे का. त्यावर अक्षय म्हणतो, अगं मी काय केलं आहे. त्यावर रमा म्हणते, हे काय, मोबाईलला नेटवर्कही मिळत नाही आहे माझ्या आता. त्यावर अक्षय म्हणतो, अगं मग एक काम कर ना, मोबाईल स्विच ऑफ कर आणि पुन्हा सुरू कर. नाही, कधी काय होतं ना, माणसाच्या मेंदूचंसुद्धा मोबाईलसारखंच होतं, म्हणजे स्विच ऑफ केला आणि मग सुरू केला ना की एकदम व्यवस्थित नॉर्मल चालायला लागतो. काय तसं करून बघ की. त्यावर रमा म्हणते, गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. त्यावर अक्षय हा म्हणतो, बरं ठीक आहे, आणि तो आता पुन्हा त्याचं काम सुरू करतो. रमा फोन करत असते पण फोन काही लागतच नसतात. अक्षय हा रमाची ही सगळी तगमग, ही सगळी धडपड बघत असतो, शांत उभा राहून तो फक्त बघत असतो. आणि मग आता रमा ही जोरजोराने दरवाजा ठोठावायला लागते. आहे का कोणी बाहेर, आहे का, प्लीज वी नीड हेल्प, कोणी आहे का, बाहेर काढा आम्हाला प्लीज, कोणी आहे का. आता एवढ्या रात्रीचं अर्थात शाळेत कोणी नसतंच, कोणी उघडायला येत नसतं, पण रमा आता जोरात ठोठावत असते, कोणी आहे का प्लीज प्लीज. त्यावेळी अक्षय म्हणतो, काय सुरू आहे तुमचं, काय मदत हवी आहे का तुम्हाला. त्याबरोबर रमा म्हणते, हो तुम्ही करू शकणार आहात का माझी मदत, हे सगळं ना मुद्दाम तुम्हीच केलं अक्षय, तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाही आहे का तुमचा आगाऊपणा. तुम्हाला मदत करायची आहे ना, एक काम करा, तुम्ही मला तुमचा फोन द्या, फोन द्या. त्यावर अक्षय म्हणतो, माझा फोन घरी राहिला आहे. त्यावर रमा म्हणते, मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं, मुद्दाम जाणून बुजून चाललं आहे ना. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो मी काय केलं आहे, हे बघा उगाच तुम्ही काहीतरी बडबडू नका, समजलं ना तुम्हाला. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणत असते, मग मुद्दाम नाही केलं आहे तुम्ही हे सगळं, तुम्ही ना जाणून बुजून मला इथे अडकवलं आहे. त्यावर अक्षय म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही, आपण इथे चुकून अडकलो आहे. रमा म्हणत असते, इथे आपण अडकलो आहे आणि तुम्हाला मस्करी सुचते, तुमच्याऐवजी जर साई असते ना तर आतापर्यंत त्यांनी काहीतरी केलं असतं. त्यावेळी अक्षय रमाला स्वतःच्या जवळ स्वतःच्या मिठीत खेचून घेतो आणि रमाला म्हणत असतो, पण नाही आहे ना तो इथे, आपण दोघं अडकलो आहे, मग आपल्याबद्दल बोल ना, आपला विचार कर, आपण काय करायचं ते ठरवूया. त्या साईचं नाव कशाला घेतेस मध्ये, काय गरज आहे त्याचं नाव घ्यायची इथे तुला. त्यावेळी रमा ही अक्षयच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेली असते. अक्षय हा सुद्धा आता रमाच्या नजरेत अखंड बुडून गेलेला असतो. दोघंजण एकमेकाकडे बघत असतात. त्यानंतर अक्षयने केक बनवलेला असतो. रमा म्हणते, हे सगळं काय. त्यावर अक्षय म्हणतो, रमा आपल्याला हा केक कापायचा आहे आपल्या त्या मुलांसाठी, प्लीज. त्यावेळी रमा म्हणते, आपण दोघांनीच. त्यावर अक्षय म्हणतो, हो आपण दोघांनी. आणि त्यानंतर मग अक्षय आणि रमा दोघं मिळून तो केक कापतात सुद्धा. अक्षय तो केक रमाला भरवतो आणि आता दोघंजणं छान डेटसुद्धा एन्जॉय करतात. आणि त्यानंतर अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा अजूनही तू माझ्यावर प्रेम करतेस ना, अजूनही तुला माझ्याबरोबरच लग्न करायचं आहे ना.
त्यावर रमा उत्तर देणार इतक्यात त्या ठिकाणी अण्णासाहेब आणि साई पोहोचलेले असतात. आता अण्णासाहेब आणि साई जोराजोरात दरवाजा ठोठावतात. अण्णासाहेब म्हणत असतात, रमा दरवाजा उघड, मला माहिती आहे तू आणि अक्षय आतमध्येच आहात, दरवाजा उघड रमा, दरवाजा उघड. आता रमा घाबरते तर अक्षय म्हणतो, रमा बोल ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, अजूनही तुला माझ्याशीच लग्न करायचं आहे ना. तर अण्णासाहेब साईला सांगतात, साई जा तू मागच्या बाजूच्या किचनच्या खिडकीजवळ उभा राहा, नाहीतर हा अक्षय रमाला त्या खिडकीतूनही बाहेर काढायला कमी नाही करणार, जा तू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.